जगताप साहेब, उपसभापती ललित भाऊ होळकर साहेब, स्वाभिमानीचे आमचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, जिल्हाध्यक्ष आमचे निवृत्ती गारे, सर्व बाजार समितीचे सन्माननीय संचालक, व्यापारी बंधू आणि शेतकरी भावांनो, खरं तर पहिल्यांदा मी नवनिर्वाचित सगळ्या सभापती, उपसभापती आणि सगळ्या संचालकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या बाजार समितीच्या माध्यमातून लासलगावमध्ये आपला शेतीमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम भविष्यामध्ये त्यांच्या हातून व्हावं अशा प्रकारच्या अपेक्षा व्यक्त करतो। खरं तर शरद जोशी म्हणायचे की बाजार समिती असोत, सहकारी साखर कारखाने असोत, ही शेतकऱ्यांच्या विकासाची मंदिरं व्हायला पाहिजे होती, परंतु ती दुर्दैवानं झाली नाही आणि त्याला केवळ बाजार समितीमध्ये काम करणारे जबाबदार नाही, तर सरकारचं धोरण जबाबदार आहे। शरद जोशी असंही म्हणायचे, सरकारचं धोरण हेच शेतकऱ्यांचं मरण, आणि त्याचा आपल्याला पावले पावले आता अनुभव येतो। खरं सरकारनं जर का कांद्याच्या निर्यातीवर अडथळे आणले नसते, निर्यात बंदी लावली नसते, तर कांदा उत्पादक शेतकऱ्याचं चांगलं उकळ पांढरं झालं असतं। जगामध्ये कुठलाही देश असा नाही की उत्पादन वाढलं म्हणून रडत बसत नाही। वाढलेल्या उत्पादनावर प्रक्रिया करणं किंवा त्याचा व्यापार करून देशाबाहेर काढणं हे सरकारचं काम असतं, म्हणून तर सरकार आपण नेमलेलं असतं आणि ते सरकार चालवण्यासाठी आपण सगळेजण खिशात हात घालून सरकारला कर देत असतो। ही सरकारची जबाबदारी असते, परंतु सरकार आपली जबाबदारी झटकतं आणि व्यापारी आणि शेतकरी यांचं भांडण लावून सोडतं। मगाशी आमच्या व्यापारी बंधूंनी सांगितलं ते बरोबर आहे। व्यापारी हा काय शेतकऱ्याचा शत्रू नाही। व्यापारी आणि शेतकरी ते एकाच गाडीचे दोन चाक आहेत, कारण दोघांचंही उपजीविका, रोजीरोटी ही शेतीमालावर अवलंबून आहे। एक जण त्याचं उत्पादन करतो, दुसरा बाजारात त्याला चांगला भाव मिळून तो पैसा शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, परंतु मध्ये आड येतं ते सरकारचं धोरण आणि त्या सरकारमुळे दोघांचाही तोटा होतो। म्हणजे मोहम्मद तुघलकही निर्णय आपण असं आपण म्हणतो, एखादा निर्णय म्हणजे आत्मघाती असेल तर त्याला मोहम्मद तुघलकाचं नाव दिलं जातं, त्याची तुलना केली जाते। ह्याचं कारण मोहम्मद तुघलकाने एकदा दिल्लीतनं खुलताबादला राजधानी आणायचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये अनेकांचा जीव गेला, फायदा काहीच झाला नाही आणि दर तिथं उपाशी पाणी प्यायला मिळालं नाही अशी अवस्था जनतेची झाली। तसंच सरकार जेव्हा जेव्हा काही निर्णय मोहम्मद तुघलकासारखं घेतं त्यावेळी मग व्यापाऱ्यांचा अचानक निर्णय घेतल्यामुळं बंदरावर कंटेनर तिथंच अडकून पडतात, त्यात व्यापाऱ्याचं नुकसान होतं, शेतकऱ्याचा माल बाजारामध्ये पडून राहतो, त्यावेळी शेतकऱ्याचं वाटोळं होतं आणि हे करून फायदा कोणाचाच होत नाही। ज्यावेळी कांद्यावर निर्यात बंदी लावली, मला वाटते 5-6 महिने झाले असतील त्याला, त्यावेळी मी लगेच व्यापार मंत्री पियुष गोयल यांना भेटायला गेलो आणि त्यांना विनंती केली, काय चाललंय की कांदा ही काही जीवनावश्यक वस्तू नाही, तुम्ही घातली जीवनावश्यक वस्तूच्या लिस्टमध्ये त्याला, परंतु कांदा खाल्लं नाही म्हणून कोणी काय आजारी पडलेलं मी काय ऐकलेलं नाही कधी। हा, उन्हाळ्यात थोडासा कांदा आरोग्याला चांगला असतो एवढं ठीक आहे, परंतु कांदा खाल्लं नाही म्हणून कोणी उपाशी मरत नाही। तसं असतं तर चातुर्मासामध्ये 4-4 महिने लोकांनी कांदा टाळला नसता। तेव्हा ज्याला खायचं असेल त्याला 4 पैसे जास्त द्यायची तयारी त्यानं दाखवावी। आता कोणी तुमच्याकडे पिझ्झा स्वस्त करा म्हणून मोर्चाकडे घेऊन आलाय का? कोणी अजून काही स्वस्त करा म्हणून मोर्चा घेऊन आला का? मग कांद्याच्या बाबतीत असं का करता? त्यांनी असं मला सांगितलं की शेट्टी साहेब, तुमचा कांदा पिकवणारे लोक किती आहेत हे बघा आणि कांदा विकत घेणारे किती लोक आहेत बघा। सरकार नेहमी
बहुमताच्या बाजूने राहतं. असं मी म्हटलं, असाच जर विचार तुम्ही करणार असाल तर नुकतीच माझ्याकडे एक आकडेवारी आलेली होती. गेल्या 10 वर्षामध्ये जवळपास 16 लाख कोटी रुपयाची कर्ज बँकांनी राईट ऑफ करून टाकली. किती लोक आहेत ते? साधारणपणे 9 लाख कर्जदार आहेत. 9 लाख कर्जदारांचं 16 लाख कोटी रुपये इतकं कर्ज राईट ऑफ केली. हे कोणी व्यापारी नाहीत, हे कोणी शेतकरी नाहीत, कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम करणारी ही सगळी मंडळी आहेत. मग मी विचारला, त्या 900 लोकांच्यासाठी 16 लाख कोटी रुपयावर तुम्ही पाणी सोडता, त्यावेळी तुमचा बहुमत कुठं जातं? म्हणजे ही सुद्धा भूमिका फसवी असते. आणि मग अशा परिस्थितीमध्ये याचं कारण का? तर हे जे 900 लोक आहेत, जे स्वतःचं काही तारण न देता हजारो कोटी रुपयाचं बँकांमधून कर्ज उचलतात आणि हातोहात बँकांना फसवून कर्ज बुडवतात आणि देश सोडून जातात, ते त्यांच्याकडे उपद्रव मूल्य आहे. ते सरकारला वेठीस धरू शकतात, ते सरकार पाडू शकतात किंवा खरेदी विक्रीला पैसा, लोकप्रतिनिधींच्या खरेदी विक्रीला पैसा पुरवू शकतात. आणि म्हणून त्यांच्यासाठी वेगळा न्याय. आणि जो दुबळा शेतकरी आहे, जो कांद्याचा भाव पडला तर उधारीवर दोरी विकत घेऊन गळपास लावणार, पण सरकारला धक्का लावणार नाही, हे सरकारला जाणीव आहे. आणि म्हणून सरकार अशा पद्धतीने जर निर्णय घेत असेल तर आपण सुद्धा लोकांनी विचार केला पाहिजे. कुठल्याही पक्षाचा असो, सरकारी अगदी वैऱ्यासारखंच शेतकऱ्याबरोबर वागतं. हा आता माझा गेल्या अनेक वर्षापासूनचा अनुभव आहे. आधी पवार साहेबांच्या विरोधात मी बोलत होतो, आता भाजप सरकारच्या विरोधात बोलतो. कारण त्यावेळी 10 वर्षे पवार साहेब कृषी मंत्री होते म्हणून त्यांच्या विरोधात बोलत होतो. आणि आता गेली 10 वर्षे हे धोरण ठरवतात म्हणून या भाजपवाल्यांच्या विरोधात बोलतो. पण माझा अनुभव असा आहे की गाव सोडून माणसं दिल्लीत गेली की ती आपली राहत नाहीत, ती वेगळ्या जगाची होतात. आणि तिथं बसून जी धोरणं ठरली जातात त्या धोरणाचे थेट बळी मात्र आपण ठरत असतो. आणि या धोरण नीतीच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला सगळ्यांना, आपण सगळी सामान्य माणसं आहोत. कारण हे राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, हे आपल्या कराच्या पैशावर चालतं. महिन्याला जवळपास 1,80,000 कोटी रुपयाचा जीएसटी आपल्या देशातली जनता भरते. त्यांना का पैसा आपण कमी देतो का? आणि या पैशातनं त्यांना देशाचा कारभार चालवण्यासाठी, देशाचा राज्याचा कारभार चालवण्यासाठी एवढा आपण पैसा देत असतो. तर मग आपल्याला विचार करायला पाहिजे की आपण कशा प्रकारची माणसं त्या ठिकाणी नेमलेली आहेत. पात्रता आणि क्षमता नसलेली माणसं जर का मत देऊन आपण पाठवली तर त्याचा परिणाम शेवटी आपल्यालाच भोगावा लागतो. याचा सुद्धा अंतर्मुख होऊन विचार करायला पाहिजे. आणि त्यामुळं आज अजून याच्यापेक्षाही मोठी संकट तुमच्या समोर येणार आहेत. कारण आता सध्या तुम्ही वाचताय, अमेरिकेनं चीनवर निर्बंध घातले, चीननं अमेरिकेवर निर्बंध घातले आणि कुणावर निर्बंध घातले. आता तात्पुरतं 90 दिवसासाठी काहीतरी त्यांनी स्थगिती दिलेली आहे. पण ही स्थगिती, मला भीती या गोष्टीची वाटते की या स्थगितीच्या काळामध्ये आपल्या भारत सरकारवर जर का अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्रानं दबाव आणून जर का त्यांचा शेतीमाल, कारण अमेरिकेतल्या शेती उत्पादनं जी काय विशेषतः मका, सोयाबीन आणि गहू यांचा सगळ्यात मोठी बाजारपेठ कुठली होती तर ती चीन होती. आणि त्या चीननं अशा पद्धतीनं अमेरिकेबरोबर आता टॅरिफ वार सुरू केल्यानंतर तेवढ्याच तोलामोलाची बाजारपेठ म्हणून भारताकडे जर ते बघत असतील आणि जर का त्यांचा मका या आपल्या मार्केटमध्ये आला, त्यांचा जर का सोयाबीन आपल्या मार्केटमध्ये आला तर मरण आपलं ठरणार आहे, हेही लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्यासाठी आपलं सरकार या अमेरिकेच्या दबावाला बळी पडून कुठं शेतकऱ्याची माती होणार नाही याची दक्षता सुद्धा भविष्यामध्ये आपल्याला घ्यावं लागणार आहे. त्यामुळं गड्यावर आता नुसतं काबाड कष्ट करून चालणार नाही, नुसतं शेती करून चालणार नाही. मी तर असं म्हणन 2 क्विंटल कमी कांदा पिकवू गड्या, पण तू कांदा चांगल्या दराने कसा विकता येईल याचा पहिला विचार करायला शिक, नाहीतर गाढवासारखं राबण्यामध्ये काही एक अर्थ नाही. आणि म्हणून अशा पद्धतीने आपला बाजारभाव, आपल्या शेतीमालाला मिळणारा बाजारभाव हा सरकारच्या धोरणावर अवलंबून आहे.
आणि सरकारचं धोरण जर का आपल्याला डोळ्यासमोर ठेवून जर ठरणार नसेल तर शेवटी त्याच्यामध्ये बळी हा आपला जाणार आहे। आणि सरकारनं आपल्याला सांगितलं सोयाबीनला आम्ही हमी भावानं सोयाबीन खरेदी करू, परंतु सोयाबीन 3,500 रुपयाला शेतकऱ्यांना विकलं। तुम्हाला माहिती आहे राज्यामध्ये झालेल्या एकूण सोयाबीनच्या उत्पादनापैकी बाजारपेठेमध्ये जो सोयाबीन विकला गेला सरकारच्या खरेदी केंद्रावर न विकता, कारण जेमतेम 7 लाख टन एवढंच सरकारनं खरेदी केला, उरलेल्या सोयाबीनला साधारणपणे 1200 रुपये क्विंटलला हमी भावापेक्षा कमी किंमत मिळाली आहे। त्याचा जर हिशेब केला तर ती रक्कम होती 8,500 कोटी रुपये। एका वर्षात महाराष्ट्रातल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचा हमी भाव न मिळाल्यामुळे 8,500 कोटी रुपये नुकसान झालेलं आहे। आणि या सरकारनं तर असं सांगितलेलं होतं की केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या हमी भावावर आम्ही 20% अनुदान देऊ। 5,892 रुपयाचा 20% धरलं तर साधारणपणे 1,000 रुपये होतात, म्हणजे 6,000 रुपये क्विंटलनं सोयाबीन जायला पाहिजे होता, ते 1,000 रुपये झाले, धरले तर 15,000 कोटी रुपये यांच्यामुळे जर का आमचं नुकसान झालं तर मग त्याच्या बदल्यामध्ये त्याने आमचा 7/12 कोरा केला तर काय बिघडलं, काय चुकीची आपली मागणी आहे। हे अशा पद्धतीनं आपल्याला हिशेब करून प्रत्येक गोष्टीचा हिशेब करायला शिकलं पाहिजे। कांदा हमीभाव घेतला पाहिजे, कांद्याला हमीभाव मिळाला पाहिजे असं मगाशी सांगितलं गेलं। मी तुमच्या माहितीसाठी सांगतो जेव्हा मी खासदार होतो त्या काळामध्ये दिल्लीमध्ये देशभरातल्या सगळ्या संघटना एकत्रित केल्या शेतकऱ्यांच्या, जवळजवळ 16,000 किलोमीटरची देशभरामध्ये यात्रा काढली आम्ही सगळ्या राज्यामध्ये, अगदी मेघालय आसामपर्यंत आम्ही जाऊन आलो, काश्मीरमध्ये जाऊन आलो, काश्मीरमध्ये जाऊन देत नव्हते तरी आम्ही जाऊन आलो आणि सगळ्या शेतकऱ्यांच्या बरोबर संवाद साधून आम्ही एक सगळ्या शेतकऱ्यांना मान्य होईल अशा प्रकारचा एक कायद्याचा ड्राफ्ट तयार केलेला होता, हमीभावाचा कायदा, जी मागणी आज देशभरातल्या सगळ्या संघटना करतात। जसं आपल्या मार्केट कमिटीमध्ये काम करणारे जे माताडे आहेत त्यांचा पगार हा त्यांच्या पगारावर उपजीविका करण्यासाठी किती खर्च येणारा याचा हिस्सा जातो, ज्याला किमान वेतन म्हणतात। आणि त्या आजच तुम्हाला सांगतो की नाफेडच्या कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करेल। तुम्हाला खरेदी करायचा असेल तर बाजारामध्ये उतरा, कारण मुळामध्ये सरकार खरेदीला का उतरतं तर मार्केट इंटरव्हेन्शन होण्यासाठी, बाजार हस्तक्षेप करण्यासाठी। बाजारामध्ये हस्तक्षेप का करायचा असतो, ज्यावेळी बाजारातले भाव पडतात त्यावेळी सरकार खरेदीला उतरलं तर बाजारातले भाव वाढतात आणि म्हणून बाजारामध्ये स्पर्धा करण्यासाठी नाफेडनं उतरलं पाहिजे। कुठेतरी बोगस प्रोड्युसर कंपन्या काढायच्या, आपल्या बगरबच्च्यांच्या मार्फत खरेदी करायचं आणि त्याच्यामध्ये पुन्हा घोटाळा करायचा आणि तोही आणि परत मार्केटमध्ये माल विकायचा आणि पुन्हा भाव पाडायचा। कारण आता नाफेडनं सोयाबीन मार्केटमध्ये आणायला चालू केले। गेल्या आठवड्यामध्ये सोयाबीनचे थोडे भाव वाढले होते, लगेच नाफेडनं आपला सोयाबीन विकायला काढला आणि पुन्हा भाव खाली यायला लागले। आणि या नाफेडच्या या धोरणाच्या विरोधात आधी इथं तर आम्ही आंदोलन करूच, पण नाफेडचं जे मुख्य केंद्र आहे दिल्लीला त्यांची सुद्धा गळपाट धरून त्यांना जाब विचारल्याशिवाय सोडणार नाही एवढंच सांगतो।